नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत। नुकतंच पवित्र पोर्टलवर आपलं प्रेफरन्स देणं, त्यानंतर जी काही लॉकची प्रोसिजर होती ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि आता सर्वांना वेध लागलेले आहेत कोणत्या गोष्टीचे की आपलं सिलेक्शन झाल्यानंतर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। आता एनी चान्स हा तर आपला राष्ट्रीय प्रश्न झालेला आहे, त्यावर आपण सध्या प्रकाश टाकणार आहोत। पण आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता पडते, त्या गोष्टी कुठल्या, जे की आहेत कागदपत्र। मग आता हे कागदपत्र कुठले आहेत, हे कागदपत्र या व्हिडिओमध्ये कुठले कागदपत्र आपल्याला लागणार आहेत ते पाहणार आहोत। आणि याच्यापैकी एकही कागदपत्र आपल्याकडे नसेल तर आपण या भरतीतून बाद होणार आहोत, हे लक्षात असू द्या। कारण सेल्फ सर्टिफाय करताना आपण याची नोंद तिथं केलेली आहे, ते झालं। मग प्रेफरन्स भरताना सुद्धा आपण जे काही सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, जे डॉक्युमेंट दाखवलेले आहेत त्याच्यावरच आधारित आपल्याला प्रेफरन्स आलेले आहेत। मग तेच प्रेफरन्स आपण लॉक केलेले आहेत। मग आपली निवड झाली आणि याच्यापैकी जर आपल्याकडे डॉक्युमेंट नसतील तर चुकीची माहिती दिली म्हणून आपली निवड झालेली रद्द होते। मग असे कुठले कागदपत्र आहेत ते आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू। तर सर्वप्रथम पहिलं जे कागदपत्र लागतं ते आहे SSC, म्हणजे जे आपलं 10वी आहे, 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक। आता यामध्ये बऱ्याच जणांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक काही माहिती नसतं। एकाला वाटतं प्रमाणपत्र आहे, सनद आहे, अहो तेच हो, 10वीचं जे असतं प्रमाणपत्र गुणपत्रक तेच असतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं प्रमाणपत्र गुणपत्रक, हे दोन लागतं। त्याच्यापैकी एकाला सनद म्हणतात, आपल्याकडे प्रचलित पद्धत आहे सनद म्हणायची। 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, त्यानंतरचं दुसरं कागद लागतं म्हणजे डॉक्युमेंट, ओरिजिनल सांगतोय मी, ओरिजिनल। 12वीचं गुणपत्रक प्रमाणपत्र सेम तेच। पुन्हा त्यानंतरचं तिसरं पदवी म्हणजे आपलं ग्रॅज्युएशनचं काय लागतं, गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक। याच्यामध्ये बऱ्याच जणांजवळ हे नाही आहे, पासिंग सर्टिफिकेट आहे, प्रोव्हिजनल आहे, पण हे नाही आहे, डिग्री नाही आहे। मग डिग्री नाही आहे तर इतके दिवस काय केला होतात, डिग्री घेऊन या। प्रोव्हिजनल असेल तर चालून जातं, पण डिग्री आवश्यक आहे। मग चौथं कागदपत्र आहे पदव्युत्तर, जे पदवी घेतल्यानंतर त्याच्या पुढली पदव्युत्तर जी असते। आता पोस्ट ग्रॅज्युएशनचं सुद्धा काय लागतं, गुणपत्रक आणि प्रमाणपत्र। याच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे ते नसेल, प्रोव्हिजनलच असेल आणि हे नसेल तुमच्याकडे, डिग्री नसेल तर ते विद्यापीठामध्ये जावा, तिथं जाऊन घेऊन या, लागते, खूप गरजेचे आहे। त्यानंतर 5वीचं काय आहे, डॉक्युमेंट आहे डीएडचं सुद्धा काय लागतं, प्रमाणपत्र आणि गुणपत्र। 10वी 12वी पदवी पदव्युत्तर डीएड बीएड ह्या सर्वांचं आपल्याकडे प्रमाणपत्रक आणि गुणपत्रक म्हणजे एक सनद आणि एक आपलं डॉक्युमेंट हे लागतं। त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे 7वा कुठला, रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल, हे असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर आहे 8वं MSCIT प्रमाणपत्र। आता खूप जणांना प्रश्न पडला आहे, आमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र नाही आहे, नसेल तर काळजी करू नका, नोकरी लागल्यानंतर सुद्धा आपल्याला MSCIT पास होण्याचा चान्स असतो, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही। पुन्हा सर्वात महत्त्वाचं आहे TET CTET प्रमाणपत्र। हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही संपूर्ण भरती प्रक्रियेतून बाद होता, ह्याच्याशिवाय भरतीच होत नाही। ह्याला अपवाद काय आहे, जर तुम्ही BEd असाल आणि तुमचं PG झालेलं असेल तर तुम्हाला TET CTETची आवश्यकता लागत नाही आहे, पण 1ली ते 8वी पर्यंत TET CET प्रमाणपत्राची आवश्यकता लागते। हे जर तुम्ही मेन्शन केलेलं असेल, याची जर तुम्ही नोंद केलेली असेल तर हे असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर आहे जातीचं प्रमाणपत्र, तुमची जी काही जात आहे त्याचं प्रमाणपत्र लागतं। 11वं कागदपत्र आहे नॉन क्रिमिनल लागू असल्यास। आता ज्यांना नॉन क्रिमिनल आहे त्यांना ज्यांना लागू आहे त्यांच्याकडे असायलाच हवं। त्यानंतर आहे जात वैधता प्रमाणपत्र, हे सुद्धा असणं गरजेचं आहे। त्यानंतरचा आहे 13वा क्रमांक दिव्यांग असल्यास ऑनलाईन प्रमाणपत्र। पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं आहे TAITची निकालाची प्रत। आता ही निकालाची प्रत खूप जणांकडे नाही आहे, मग काय करायला पाहिजे, टेन्शन घ्यायचं नाही आहे। जिथं प्रश्न आहे ना त्याचं सोल्युशनसुद्धा असतं। आता आपल्याला खूप काम आहे, त्या कामामुळे आपल्याला
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालाची प्रत काढणे झालं नाही, टेन्शन घेऊ नका. जो काही रिझल्ट आहे त्या रिझल्टमध्ये तुमचं नाव कुठं आहे ते शोधा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, त्याची प्रत, बस झालं, हे सुद्धा चालून जातं. मग पुन्हा हे महिला आरक्षण प्रमाणपत्र सध्या आवश्यकता नाही आहे. आता नवीनच शिंदे सरकारने जो GR काढलेला आहे त्याच्यामध्ये महिला आरक्षण प्रमाणपत्राची गरज लागत नाही, पण पूर्वीचं असं तरी चालून जातं, काही प्रॉब्लेम. 16वं आहे माजी सैनिक किंवा आजी सैनिक यांचं जे सवलत प्रमाणपत्र असतं ते. पुन्हा आहे तिसरे अपत्य नसल्याचा दाखला, आपलं ही राहिलं दिव्यांग असल्याचं ऑनलाईन प्रमाणपत्र, ते घ्यायलाच पाहिजे, ते घेतलं आपण. आता तिसरा अपत्य नसल्याचा दाखला म्हणजे छोटं कुटुंबाचं प्रमाणपत्र, ह्याचा दुसरा अर्थ तो होतो 17वं. त्यानंतर आहे 17, 18वा आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक आपल्याजवळ असायला हवं. 16वा नंबर आहे म्हणजे 19वा नंबर आहे सेल्फ सर्टिफाय फॉर्म. आता आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर सेल्फ सर्टिफाय केलेला आहे, तर तो फॉर्म असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे 20वा नंबर, आपण आत्ता जे काही प्रेफरन्स लॉक केलेले आहेत त्या प्रेफरन्स लॉक केलेली त्याची प्रिंटसुद्धा असणं खूप गरजेचं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ह्या मुद्द्याशिवाय शिक्षक भरती पूर्ण होणारच नाही आहे. हा जर मुद्दा नसेल तर शिक्षक भरतीला अर्थच नाही आहे. कुठला आहे तुम्हाला आता इथं दिसतच नसेल म्हणून मी वरती दाखवतो, तो आहे आपण स्वतः. थोडीशी स्माइल करू आपण इथं. आपण स्वतः असल्याशिवाय शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही आहे. एवढे डॉक्युमेंट आहेत, हे असणं आपल्याजवळ अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्हाला कळाले असेल की कुठले कुठले डॉक्युमेंट आहेत हे जे की आपल्याजवळ असायला हवेत. आणि आता हे डॉक्युमेंट आहेत, मग ह्याचं काय करायचं हो? हे जे आहेत ना, हे सर्वच्या सर्व ओरिजिनल हवेत. हे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन झेरॉक्सच्या दुकानात जायचं आणि याच्या 3 प्रती करून ठेवायचं. म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र गुणपत्र आहे, याच्या 3 प्रिंट काढून ठेवायच्या, सगळ्याच्या 3 प्रती काढून ठेवायच्या. काही हरकत नाही, 2च प्रती लागणार असतात, पण आपण 3 प्रती काढून ठेवायच्या. का? कारण याचा आपल्याला नंतर ज्यावेळेस इंटरव्ह्यूला आपलं होतं त्यावेळेस सुद्धा याचं काम होऊ शकतं. त्यासाठी 3 प्रती काढून ठेवायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काय आहेत हे सर्वच्या सर्व आपल्याकडे ओरिजिनल हे हवं आणि याच्या 3 प्रतीसुद्धा काढून ठेवा. आता यापैकी कुठलं जरी आपल्याकडे कागदपत्र नसेल तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तिथून रिजेक्ट केलं जातं. अपवाद जे काही ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, त्याचं आपल्याकडे डिग्रीचं प्रमाणपत्र नसेल तर ते प्रोव्हिजनल असेल तर चालतं, पण ते 6 महिन्यामध्ये आपल्याला तिथं जमा करावं लागतं. हा अपवाद आहे. दुसरा अपवाद आहे MSCIT. MSCIT नसलं तरीसुद्धा चालतं, आपल्याला परत ते MSCIT प्रमाणपत्र काढायचा चान्स भेटून जातो. पण बाकीच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या असणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण स्वतः तर असणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय काहीच गोष्टी शक्य होणार नाही आहेत. हे झालं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा काही जण या प्रक्रियेतून बाहेर पडतात. का बाहेर पडतात याच्या मागचे सुद्धा खूप कारणं आहेत. कारण आपण इथं जे सेल्फ सर्टिफाय फॉर्म भरलेला आहे, आता हा जो सेल्फ सर्टिफाय फॉर्म आहे जो आपण भरलेला आहे याच्यामध्ये आपण जे जे मेन्शन केलेलं आहे त्याची पूर्तता होते का नाही हे सुद्धा तपासलं जातं. मग त्याची पूर्तता होत नसेल तर आपल्याला शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमधून कधीही बाहेर काढलं जातं. आणि जर तुम्ही TETच्या बोगस यादीमध्ये असाल आणि त्या बोगस प्रमाणपत्राचा जर वापर केलेला असेल तर तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होणार आहे आणि तुम्हाला संबंधित प्रक्रियेतून बाहेर काढलं जाणार आहे. तसं तर आपल्याला ज्यावेळेस रजिस्ट्रेशन चालू होतं त्यावेळेस TETचे बोगस प्रमाणपत्र चालत नव्हते, त्यांना बॅन केलं होतं. पण ते कोर्टामध्ये गेले, कोर्टातून त्यांना परमिशन भेटली, मग त्यांनी रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन करून सुद्धा त्यांचे जे बोगस प्रमाणपत्र होते ते चाललेले नाही आहेत. पण
काही जण कुठं तर काहीतरी कसं तरी काहीतरी करून लग्गा लावून काहीतरी असं करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं आहे आणि ते संपूर्ण प्रक्रियेतून बाद होऊन जातील. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, ह्या सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. पण आता हे जे सगळे डॉक्युमेंट आहेत, मग ह्या सगळ्या डॉक्युमेंटमधलं नंतर ज्यावेळेस ओरिजिनल कागदपत्राची तपासणी येते त्यावेळेस काय काय तपासलं जातं हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. नेक्स्ट व्हिडिओ काय असणार आहे, पडताळणी काय काय करतात, म्हणजे जे 10वीचं प्रमाणपत्र आहे त्याच्यात काय तपासतात, 12वीचं आहे त्याच्यात काय तपासतात, पदवीचं आहे त्याच्यामध्ये काय तपासतात, ह्या सगळ्या गोष्टी ते तपासून मग नंतर त्या पुढली प्रोसिजर काय असते हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तर महत्त्वाचा आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही गोळा करा, ह्याच्या 3 प्रती तयार करून ठेवा आत्ताच, कारण सध्या आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये काय पाहूत आपण, ह्या जे काही कागदपत्र आहेत, हे जे काही डॉक्युमेंट आहेत, मग ह्या सगळ्या डॉक्युमेंटमध्ये काय तपासलं जातं आणि याची पूर्तता होणं का गरजेचं असतं. आता सेल्फ सर्टिफाय मी तर का लिहिलेला आहे, सेल्फ सर्टिफाय फॉर्म हा खूप गरजेचा आहे. याची गरज पुढल्या व्हिडिओमध्ये आहे. पुढला व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, याच्याशी रिलेटेड आहे. सेल्फ सर्टिफाय फॉर्म आणि प्रेफरन्स लॉक प्रिंट ह्या 2 गोष्टीचा पुढल्या व्हिडिओशी संबंधित आहे. म्हणजे पुढल्या व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी तपासल्या जातात एकदम बारकाव्याने आणि नंतर शेरा काय दिला जातो ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. कारण सगळंच जर एका व्हिडिओमध्ये पाहिलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, निवड झाल्यास लागणारी कागदपत्र जे की मस्ट आहेत, असायलाच हवीत आणि याची पूर्तता आपण करायलाच हवी, ते एकदम व्यवस्थितपणे पाहिलेलं असेल. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या, याची स्क्रीनशॉट काढा. हे सगळेच्या सगळे डॉक्युमेंट गोळा करून याच्या 3 प्रती तयार करून ठेवा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढला व्हिडिओ कुठला असणार आहे, पडताळणी काय करतात, जे कागदपत्र आहेत त्याची पडताळणी काय करतात हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुढला व्हिडिओ कुठला असणार